नमस्कार मित्रांनो, ठिपक्यांची रांगोळी या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये अप्पू शशांकला म्हणते, खडूस अरे नॉट बांधतोय ना. तेव्हा शशांक पुन्हा एकदा लाडानेच तिच्या पाठीवरनं बोट फिरवू लागतो. अप्पू लगेच म्हणते, खडूस काय चाललंय तुझं? नॉट बांधायला फक्त 5 सेकंद पुरेशी असतात. तेव्हा शशांक आता अप्पूला बोलण्यात गुंतवून ठेवतो आणि न बघता तिची नॉट बांधून देखील देतो आणि म्हणतो की पण हे काम तुला जमत नाही, बघ मी न बघता सुद्धा केलं. त्यानंतर आता निनादचा विषय काढत म्हणतो की अपूर्वा, काल तुझं जे रूप होतं ना ते अगदी डोळे दिपवणारं होतं. कसं काय जमतं ग तुला हे? तेव्हा अप्पू म्हणते, म्हणजे काय? तेव्हा शशांक सांगतो, अगं तू कधी कधी माझ्यावर रागवणारी, रुसणारी, कधी मुळूमुळू रडणारी, परंतु काल अचानक असं त्रिशूळ वगैरे हातात घेऊन कसं जमतं ग तुला हे? असं विचारू लागतो. अप्पू म्हणते, हे सगळं माईने सांगितलेल्या गोष्टीमुळे. तिनेच मला सांगितलं होतं की स्त्री कधी कधी लक्ष्मी असते, सरस्वती, चंडिका आणि दुर्गा देखील, परंतु वेळोवेळी ना परिस्थितीनुसार तिची वेगवेगळी रूपं अशी समोर येतात. तेव्हा शशांक पुन्हा एकदा अप्पूचं तोंड भरून कौतुक करत म्हणतो की तू ना या गोष्टी ऐकून फक्त सोडून देत नाहीस, तर त्यातील चांगलं चांगलं वेचतेस आणि ते आचरणात देखील आणतेस. खरंच मला तुझा खूप अभिमान वाटतो. आय एम रिअली प्राऊड ऑफ यू. तुला ना सगळंच जमतं, फक्त वेळेवर तयार व्हायला काही जमत नाही, असं म्हणत तिला टोमणा देतो. तेव्हा अप्पू चिडूनच त्याला खोलीबाहेर काढते. तर इकडे ओसरीत आता विठू आणि अमेय देखील बसलेले असतात. शशांक सांगतो की माझं आवरलंच होतं, या अपूर्वाला जरा वेळ लागतोय. तेव्हा विठू बोलतो, होय आमच्याकडे सुद्धा तीच परिस्थिती आहे, कोणती साडी नेसू, काय दागिने घालू? तर अमेय सांगतो की मी तर केव्हापासून वरुणला सांभाळतोय, त्याला भरवलं झोपवलं देखील, परंतु मानसीचं ठरतच नव्हतं की कुठली साडी नेसू ते. तितक्यातच आता कानिटकरांच्या घरातील सर्वच बायका छान तयार होऊन एकत्रच ओसरीत आलेल्या असतात आणि त्या सर्वांकडे पाहूनच शशांक व इतर सर्वजण कौतुकाने पाहतच राहतात. तेव्हा माई म्हणतात, अरे असं काय बघतोय भूत बघितल्यासारखं? तेव्हा शशांक म्हणतो, अगं भूत नाही, मी तर महालक्ष्मीच बघतोय. तेव्हा सुवा म्हणते, स्त्रीमध्ये देवीचं रूप दिसलं ना, हेच तर खरे कानिटकरांचे संस्कार आहेत. त्यावर अमेय बोलतो, परंतु तुमची वाट बघून बघून इथे आमचे पुतळे झालेत. तेव्हा मानसी वैतागत म्हणते, तुम्हाला नक्की म्हणायचंय काय? तेव्हा सुवा म्हणते की हो, यांना बायकोने सुंदर तर दिसायला हवं, परंतु तिला वेळ लागता कामा नये. शशांक म्हणतो, आमचा विरोध तर फक्त तासनतास नटायला आहे. तेव्हा माई म्हणतात, अरे साडी नेसायची, दागिने घालायचे, गजरा माळायचा, याला वेळ तर लागणारच ना. तेव्हा शशांक लगेच बोलतो की या सगळ्या गोष्टी ना मी 2 मिनिटात करू शकतो, घेताय का चॅलेंज? तेव्हा अप्पू लगेच बोलून जाते की काही गरज नाही, आतमध्ये फक्त मी माझ्या ब्लाऊजची नॉट बांधायला सांगितली तरी केवढा वेळ घेतलास तू? मिररमध्ये फक्त माझ्याकडे बघत राहिलास. आणि ते ऐकताच सर्वजण मात्र जोरजोराने हसू लागतात. बिचारा शशांक मात्र ओशाळून गेलेला असतो. तर काही वेळाने आता दसऱ्याची पूजा छान मांडलेली असते. सर्वच जण येऊन मनोभावे पूजन करतात. त्यानंतर शशांक व अप्पू सर्वांना आपट्याची पानं देऊन सोनं लुटत असतात. तर माई अप्पूला आणि तिच्या बाळाला भरभरून आशीर्वाद देतात. तर सुमी आणि निखिल तिथे नसल्याने शशांक त्यांच्याबद्दल विचारतो. तेव्हा सुवा म्हणते की सणासुदीचे दिवस आहेत ना, त्यामुळे तिच्या सासूबाई म्हणाल्या की तिने इकडेच असायला हवं. तेव्हा अप्पू व शशांक म्हणतात, हरकत नाही. तर कुकी गैरहजर असल्याने सर्वांना त्याची आठवण देखील येते. तर अप्पू मध्येच म्हणते की आणि भास्कर काका, तो सुद्धा इतक्या लांब आहे, जर इकडे आला असता तर आनंदच झाला असता ना. बाबी मात्र गप्पच होते. त्यानंतर काही वेळाने आता सर्वच जण एकत्र जेवायला बसलेले असतात. तेव्हा अप्पू शशांकला खुणावते. शशांक देखील इशाऱ्यानेच होकार देतो. तेव्हा अप्पू लगेच म्हणते की एक काम करूयात का, आपण ना जेवणाआधी उखाणे घेऊयात. तेव्हा शशांक नाटकं करत म्हणतो, काहीही काय, काही गरज नाहीये. तेव्हा अप्पू लगेच चिडवत म्हणते की काय सतत नाही नाही. तर विठू म्हणतो की सुवा आधी तू उखाणा घे. कोण सुवा म्हणते, काय हो, नेहमी हे करायच्या नादात मला का अडकवता? तर अप्पू म्हणते की काही हरकत नाही, आधी उखाणा मी घेते. आणि अप्पू आता खुश होत उखाणा घेते की दसऱ्याच्या दिवशी माईने केली पुरणपोळी, दसऱ्याच्या दिवशी माईने केली पुरणपोळी आणि खडूसच्या साथीने मी काढली टिपक्यांची रांगोळी. तेव्हा सर्वच जण खुश होत टाळ्या वाजवू लागतात. तर शशांक बोलतो, पहिल्यांदा हिने ना काहीतरी धड उखाणा घेतलाय. माई म्हणतात, अरे कुठे धड उखाणा
उखाणा घेतलाय त्यात सुद्धा खडूसच म्हणाली. अप्पू लगेच म्हणते होय आणि तेच म्हणणार. त्यानंतर आता माईंचा नंबर येतो. माई नकार देत म्हणतात की माझं आपलं तेच आहे जुनं पुराणं, परंतु तरीही सर्वच जण माईंना आग्रह करतात आणि तेव्हा माई देखील छानसा उखाणा घेतात. त्यानंतर पन्ना, सुवा आणि मानसीने देखील आता उखाणा घेतलेला असतो. तेव्हा अप्पू म्हणते की आता बाबी आत्या तुझा नंबर, तू सुद्धा भास्कर काकासाठी उखाणा घे, परंतु बाबी मात्र नकार देत असते. अप्पू मोबाईल काढत म्हणते की मी ना याचा छान व्हिडिओ बनवेल आणि भास्कर काकाला पाठवेल. तेव्हा बाबी तरीही नकारच देते. विठू म्हणतो की अगं बाबी घे ना, बघ माईने सुद्धा घेतलाय. इतर सर्व देखील आता बाबीला खूपच आग्रह करू लागतात. तेव्हा चिडलेली बाबी भडकतच म्हणते की मला त्याचं नावही घ्यायचं नाहीये. सर्वच जण धक्क्याने बाबी आत्यांकडे पाहू लागतात, परंतु बाबी आत्या आता तशाच भरल्या ताटावरनं उठून जातात. तेव्हा अप्पू टेन्शनमध्येच बोलते की मी म्हणाले होते ना भास्कर काका आणि बाबी आत्यामध्ये नक्कीच काहीतरी मेजर प्रॉब्लेम आहे, परंतु ती आपल्याला सांगत नाहीये. आता बाबी आत्याला बोलतं करण्यासाठी याहून मोठा प्लॅन करावा लागेल असं विचार करतच सर्वांना सांगते. त्यानंतर रात्रीचे 11:15 वाजलेले असतात. अप्पू मोबाईल हातात घेऊन उभी असते आणि मनाशी म्हणते की अजून 15 मिनिटांनी माझा बर्थडे सुरू होईल, परंतु हा खडूस झोपलाय. काय करू? मीच याला माझ्या बर्थडेची आठवण करून देऊ का? अप्पू आता शशांक जवळ येते. त्याला खडूस अशा हाका मारत उठवण्याचा प्रयत्न करते, परंतु तरीही शशांक काही उठतच नाही. तेव्हा अप्पू अखेर त्याला हलवतच जागं करते. शशांक गोंधळतच उठतो आणि विचारू लागतो की काय झालंय? तुला बरं वाटतंय ना? की तुला भूक लागलीये? काही चटपटीत खावंसं वाटतंय का? अप्पू वैतागत म्हणते नाही, असं काहीही नाही. तेव्हा शशांक म्हणतो अगं मग झोप ना, उद्या मला ऑफिसला जायचंय. तेव्हा अप्पू म्हणते अरे खडूस, आयुष्यात भूक, झोप, खाणं या व्यतिरिक्त देखील काही गोष्टी असतात, आठव जरा. शशांक विचारतो काय असतं ग? अप्पू म्हणते काही नाही, झोप आता. तेव्हा शशांक म्हणतो ठीक आहे, तू सुद्धा झोप ना, या दिवसात झोप खूप गरजेची असते. मी तुझ्यासाठी एखादी अंगाई गाऊ का? किंवा ये, मी तुझ्यासाठी ना माझ्या हाताचा टेडी करतो. असं म्हणत त्याचा हात आता समोर करतो, परंतु वैतागलेली अप्पू आता तशीच झोपी जाते. तेव्हा शशांक आता प्रेमानेच तिला थोपडत असतो आणि मनाशी म्हणतो की सॉरी अपूर्वा, आज तुझा बर्थडे आहे, मी तुला विश करावं अशीच तुझी अपेक्षा असणार, परंतु जर मी तुला आत्ता विश केलं तर तुझ्या बर्थडेचं जे सरप्राईज आहे ते तुला देता येणार नाही. हॅपी बर्थडे असं मनातूनच बोलतो. तो आता तसाच झोपी गेलेला असतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सुवा माईंना हळू आवाजात सांगत असते बघा तुम्ही उत्साहाच्या भरात काही बोलून जाऊ नका. तेव्हा माई म्हणतात बघ ग सुवा, मी ना तिला काही जाणवूच देणार नाही. आणि तितक्यात अप्पू आता छान तयार होऊन अति उत्सुकतेने गुड मॉर्निंग असं बोलत माईंजवळ येते आणि म्हणते की आज ना मला असं वाटलं की मी खास तयार व्हायला हवं. तेव्हा माई म्हणतात अगं वाटायलाच हवं, कारण आज तुझा, असं बोलतच असतात. तेच सुवा माईंना थांबवते आणि लगेच बोलते की आज तर तुझा काही डॉक्टरांच्या अपॉइंटमेंटचा वगैरे दिवस नाहीये, मग तुला असं का वाटलं? तेव्हा अप्पूचा खूपच हिरमोड होतो. ती आता सुवाला आठवण करून देण्याचा प्रयत्न करत म्हणते की सुवा आई आठव बघू आज काय आहे. तेव्हा सुवर्णा म्हणते की दसरा तर झालाय, आता दिवाळीपर्यंत ना काहीच नाही. तर पन्ना म्हणते की होय अप्पू, दसरा दिवाळी काय रोज रोज येत नाही. अप्पू आता तशीच तिथून निघून जाते. त्यानंतर सुवा हसतच म्हणते माई अहो तुम्ही बोलता बोलता राहिला होतात. तर इकडे आता शशांक रूममध्येच लॅपटॉपवर त्याचं काम करत असतो. अप्पू मात्र टेन्शनमध्येच फेऱ्या मारत त्याच्याकडे पाहत असते. शशांक नाटकं करत व काही लपवत असतो आणि चोरूनच अप्पूकडे पाहत असतो. अप्पू मात्र वैतागत मनाशी म्हणते की या खडूसला माझा बर्थडे लक्षात नाहीये, कामाच्या गोष्टी बऱ्या लक्षात राहतात याच्या, आणि फाईल्सची आदळापट करत असते. तर पुढील भागात आता अप्पूचं बर्थडे सेलिब्रेशन झाल्यावर जेव्हा सर्वजण एकत्र असतात तेव्हा अप्पू बाबी आत्यांना विचारते तुझा लास्ट बर्थडे US ला सेलिब्रेट झाला असेल ना, भास्कर काकाने तर तुला जबरदस्त सरप्राईज दिलं असेल. तेव्हा बाबी आत्या लगेच म्हणतात काय तुम्ही सारखं सारखं भास्कर भास्कर करताय? माई म्हणतात काय झालं? तेव्हा अप्पू बोलते की मी सांगते काय झालं. बाबी आत्या मात्र मनातून खूप घाबरलेले असतात. आता बाबी आत्यांचं हे सिक्रेट रिव्हील होणार हे पाहणे खूप उत्सुकतेचे ठरणार आहे. अशाच भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.